हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर, परत स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, आजचा जो व्लॉग आहे तो आहे रिॲक्शन्सचा. तर जेव्हा लग्न ठरलं होतं माझं तेव्हा मी असं ॲक्च्युली कोणालाच माहिती नव्हतं फायनल ठरवूपर्यंत. आणि मी जो लास्ट व्लॉग पोस्ट केला वी आर गेटिंग मॅरिड, त्यामध्ये जे गणेश पूजन वगैरे होतं, तर गणेश पूजन आणि ती बैठक बसूपर्यंत मी कोणालाच सांगितलं नव्हतं. इवन माझ्या रूममेट्सला सुद्धा माहिती नव्हतं. ते गणेश पूजन झाल्यानंतर त्या दिवशी किंवा त्या वीकमध्ये मग मी सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांना इन द सेन्स रूममेट्सला, माझी एकटी बेस्ट फ्रेंड आहे तुलसी म्हणून तिला, आणि ऑफिसच्या 1-2 कलिग्सना. तर त्यांच्याशी रिॲक्शन्स होते, कारण मी मुद्दाम त्यांची ही रिॲक्शन कॅप्चर केली आणि थोडीशी हिंट मिळाली होती सगळ्यांना. कारण मी जॅनपासून 4-5 महिने झालं प्रत्येक महिन्यात घरी माझी चक्कर व्हायची. म्हणजे ऑलमोस्ट जॅनमध्ये गेले, फेबमध्ये 2 वेळा गेले, मार्चमध्ये गेले, एप्रिलमध्ये. सो असं ये जा होत होतं. सो ऑफिसवाल्यांना पण थोडासा डाऊट आला, पण ते असं चिडवण्यावरती नेलं त्यांनी. माझे 3 रूममेट्स आहेत, दीक्षा, मानसी, साक्षी. सो त्यातले दीक्षा आणि मानसी जे आहेत ते छोटे आहेत माझ्यापेक्षा, कॉलेजला आहेत आता. तर ते खूप चिडवायचे मला. मग ते असे व्हिडिओज करायचे किंवा अशी मजा मस्ती आमची चालू होता. त्याचे पण छोटे छोटे बाईट्स आहेत जे मी या ब्लॉगमध्ये ॲड केले. तर असे वेगवेगळे व्हिडिओज मिळून हा ब्लॉग केलेला आहे मी. हेलो बच्चों, तो फाइनली आपको आपकी मौसा जी यानी कि वृंदा मौसी के होने वाले पति मिल गए. तो फाइनली आपको मिले नहीं है, मिलने वाले, कगार पर है मिलने के. एंड यू हैव फाइनली गॉट योर. इज ही ऑफ कोर्स ही इज हैंडसम. ही शुड बी, बिकॉज वृंदा दीदी आमची इतकी काय बोलते, हिने काय नाव ठेवलेलं आहे? बबडू. अगं ते वालं नाव मृगनयनी. शी इज सच अ ब्युटिफुल गर्ल इन आवर होल PG. वी कॅन से इन आवर होल गुरबानी लिव्हिंग. तर ऑफकोर्स ती तसाच हँडसमचा मुलगा डिझर्व करते. आणि आय होप माझ्या बच्चोंचे मौसाजी हँडसम असतील. आहे की नाही मला नाही माहिती यार. आणि बच्चो, आजकाल वृंदा मासीच्या हरकती खूप बदलले, खूप जास्त बदलले. म्हणजे ती सारखी फोनवर असते. फोनवर असून तिची फेवरेट कॅम्पस बीट्सची सिरीज तिने अर्धी फोनवर घालवली आणि अर्धी बघत होती. ती नुसती चॅटिंग करते, नुसती हसत राहते गावातल्या गावात. ते प्रेमात असतं ना तसं टाईपचं. हेच समजा की तुमचं भलं होणार आहे, मौसाजी येणार आहे, तुमचे कपडे बिपडे जे काय असेल आता घ्यायचं त्यांच्याकडून. तुमचे कपडे बिपडे व्हॉट इज आता तुला हाय बच्चो भेटले की नाही सांग जरा. नाही भेटले. अरे तू मला वाटते का भेटल्यानंतर मी म्हणजे तुम्हाला समजून घ्या भेटले म्हणजे जरा सांभाळून बोल. तो जिनका भी ये फोन है हमारे नहीं रहे अभी. वो किसी और के हो गए. आपको पता है ना वो अटैचमेंट और डिटैचमेंट वाली प्रोसेस, वो जो लव फेज में होती है. बॅकग्राऊंड मध्ये काही गाणं वाजवलं का आपण? ऐक ना, म्हणजे चमाट देल ना साटकन ओढून. हाँ, तो वो जो होता है ना वो डिटैचमेंट कर रही है हमसे ये वृंदा बहन दिया. मृगनयनी. वाईट वाटतं यार असे आपले लोक हे डिटॅचमेंटची प्रोसेस आपल्याबरोबर खेळतात. मग अटॅचच कशाला होता भेंडी? तुम्हाला सांगते ऐका. ही आधीची वृंदा दिदी आणि आत्ताची वृंदा दिदी मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आधीची वृंदा दिदी आमच्या, अरे गप्पा यार बावळट. आधीची वृंदा दिदी आमच्यासाठी जीव पण द्यायला रेडी होती. जीव काय सगळं द्यायला रेडी होती, हो की नाही? गाडी पण कधीच आमच्या शकी बिलकुल नव्हती. शकी वृंदा दिदी बिलकुल नव्हती. आणि 150 रुपयासाठी भाई बिलकुल नाही. 150 रुपये म्हणजे तिच्यासाठी 1-2 रुपये. आम्हाला 2000-3000 टाकायचे आमच्या बँक मध्ये, पण ही 150 रुपये टाकते, पण ते नंतर काढते पण. मला काय म्हणायची माहिती का? आणि एक मिनिट तोंड गप कर रे. हा, आणि भाई रात्रीचे आमचे प्लॅन्स असायचे माहिती, एखादी सिरीज, मूवी किंवा काही पण. तारक मेहता नाही, बट हे ते आपलं कपिल शर्मा शो आम्ही नेहमी. आणि माझे एक्झाम करेक्ट, एक्झाम चालू होते तेव्हा पण आम्ही प्लॅन केलेले. आणि आता तर माझे एक्झाम्स खतम आहे, मी एकदम फ्री बर्ड झालेली, बट तरी ही मला अटेन्शनच नाही देते. कोणालाच नाही चालली जाते. हा, हिला त्या दिवशी डायरेक्ट तोंड फिरवलं, डायरेक्ट एकदम घाण इग्नोर केलं. आणि
थोडं बोलावं लागतं ना, बावळट झाली. हां, तर हे इतकं डेंजरस झालं. आणि कोणीतरी काय माहिती आजकाल 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत 4 पण तुम्ही बोलू शकता, कॉलवर असते. आणि कोण आहे आम्हाला माहित नाही. हां, आम्ही विचारलं तर भाई आता ऑफकोर्स पराय झालेलो आहे, तर काही एक्सपेक्ट पण नाही करू शकत की ती आम्हाला सांगेल. कॉलवर कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीशी बोलते. आणि आमच्या चपलांचा आवाज आला, पायांचा आवाज आला. मी थोडं जरी पास झालं, भाई लगेच वर पळते लगेच. आणि इतके हळूहळू बोलते, एकदम ते लाईट स्माइल्स देते काय. आणि आम्ही एकमेकींकडे, एक तर आमच्या दोघींना कोणी नाही, आमच्या दोघींशिवाय कोणीच नाहीये. पण जगतोय आम्ही तरी. जे कोणी जो तो तिसरा व्यक्ती ना, जो आलेला आहे आमच्या मध्ये जो आलेला आहे ना तिसरा व्यक्ती, हा व्हिडिओ स्पेशली त्या तिसऱ्या व्यक्तीसाठी. आणि माझे बच्चे तर ऑफकोर्स ते तर त्यांच्यासाठी तर आहेच की ती जी वृंदा माझे तुम्हाला कपडे घेणार होती, लाड पुरवणार होती, ती तुमची नाही राहिली. ती तुमच्या मम्मीचीच नाही राहिली, तर ती तुमची काय राहणार आहे. भाई दिल दुखलंय आणि विचारते अजून काय. तर इथून पुढे जे बघणार आहात तुम्ही ते रिॲक्शन्स आहे. तर पहिलं तुलसीला गेले होते मी भेटायला, तर तिची रिॲक्शन आहे. आणि त्यानंतर ऑफिस कलिग्सचे रिॲक्शन्स आहेत. What is Sala? Congratulations. Happy for you. Finally wicket. ही पोरगी पूर्ण वेगळी आहे. हिला वाटलं फक्त बघायला आलं. फिक्स म्हणजे काय असतं? फिक्स म्हणजे की बघायला आलं तर मग फायनल झालं त्या टाईपचं. मला थोडी माहिती आहे. गाईज, माझ्या क्यूट फ्रेंडची आता ट्यूब पेटलेली आहे. तिला आत्ता कळालं फिक्स म्हणजे काय म्हणते. 24 मे ह्या महिन्याच्या 24 मे कांदे पोहे संपले फायनली. कांदे पोहेला खूप पुढे गेलं सर. 3-4 किलो पोहे संपले गाइस. इसको सच्ची नहीं लग रहा है. इसके साथ क्या मेरा कैप्चर कर रहे हो? मैं तुम्हारा ही रिएक्शन देख रही थी. इसीलिए तुम. और ये सबसे बड़ा मजाक कर लिया मैंने गाइस. इसीलिए तुम. अरे नहीं भाई, मजाक था. बैठो. सच में अभी तो मैंने बोला था ना, देखो मैं जा रही हूँ बार घर पे, अभी न्यूज आएगा. मैंने बोला था कि पूरा प्रेडिक्शन था. अँड येस, आत्ता जे रिॲक्शन आहे ते माझ्या रूममेट्सचं आहे. तर रूममेट्सचं रिॲक्शन हे त्याच दिवशी होतं. म्हणजे सकाळी घरचे गेले होते ते गणेश पूजन वगैरे सगळं करायला. आणि संध्याकाळी मला मेसेज आणि कॉल आला की हे सगळं झालंय आणि सगळा छान झाला प्रोग्राम. आणि त्याच रात्री मी माझ्या रूममेट्सना सांगितलं. आणि त्यांनी म्हणजे इतकी जेन्युइन ते रिॲक्शन्स होते, इतकं सुंदर ते कॅप्चर झालं माझ्या फोनमध्ये, व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली मी असं स्टँड अप व्हिडिओ लावला होता आणि त्या सगळ्यांना वाटलं की मी रील शूट करते किंवा ब्लॉग शूट करते. कारण आमचं रूममध्ये असं चाललेलं असतं की रील शूट करा, ब्लॉग शूट करा. सो त्यांना वाटलं की मी असंच काहीतरी ब्लॉग शूट करते. आणि मग त्यांनी खूप असं जेन्युइनली असं ट्रू काय म्हणू शकतो आपण, ट्रू रिॲक्शन्स आले त्यांचे. आणि खूप इमोशनल झाली. दीक्षा सुद्धा इमोशनल झाली, मी इमोशनल झाले. आणि खूप म्हणजे खूप सुंदर असा तो मोमेंट कॅप्चर झाला. कारण ऑब्व्हियसली ऑफिस नंतर सगळ्यात मॅक्झिमम टाइम जे मी असते ते माझ्या रूममध्ये असते, माझ्या रूममेटसोबत असते. आणि जे घरापासून असं लांब राहतात ना, त्यांना त्यांचं PG किंवा त्यांचं रूम किंवा त्यांचे रूममेट्स हेच त्यांचं घर असतं. कारण ऑब्व्हियसली मी आता 5-6 वर्ष बाहेर राहते, तर रूममेट्स बरोबर एक वेगळंच रिलेशन असतं आपलं. सगळं आपण शेअर करतो छान घरातल्या गोष्टी. तर खूप सुंदर रिॲक्शन्स कॅप्चर झालं. तर तेच माझ्या रूममेट्सचं रिॲक्शन्स आहे, तुम्ही बघा. भाई व्हेरी हॅपी फॉर यू. भांडणाचा
आधी सांगायचं नाही आम्ही भांडलो नसतो. भाई यार किती चांगली न्यूज दिली तू. आम्हाला पण रडवती. एकदम मिक्स्ड फिलिंग.